गुड इव्हनिंग मित्रांनो. आज आपण परवा निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये मांडलेल्या बजेटविषयी बोलणार आहोत. हे बजेट समजायला तितकंसं सोपं नाही. याचे अनेक दूरगामी परिणाम आहे. याच्यात अनेक सिस्टमॅटिक गोष्टी दडलेल्या आहेत. आपण एकानंतर एक त्या सगळ्या पाहूया. सगळ्यात पहिले याच्यात टॅक्स इम्प्लिकेशन काय आहे ते पाहू. स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000वरनं 75,000 केलेले आहे सॅलरीड पर्सनसाठी. तसेच पेन्शन घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ते 15,000वरनं 25,000 केलेले आहे. 5 लाखापासून ते 12 लाखापर्यंतच्या स्लॅबमध्ये थोडेसे मायनर ॲडजस्टमेंट्स करून आणि नंतरचा अपर 15 लाखाच्या वरचे जी ब्रॅकेट आहे त्यामधला टॅक्स कायम ठेवून 30% कायम ठेवून असा दावा केला जातो की टोटल 17,500 रुपये टॅक्स पेअरच्या हातात आम्ही जास्तीचे ठेवलेले आहेत. याचं दुसरी एक मुख्य बाजू अशी आहे की जुनी रेजिम त्यांना डिस्कंटिन्यू करायची आहे, इन्सेंटिवाइज करायची आहे आणि नवे रेजिमला इन्सेंटिवाइज करायचं आहे. त्याच्याबद्दल त्यांचे खूप ॲम्बिशियस प्रोग्राम आहेत. जुन्या रेजिमला अजिबात काही त्यांनी म्हणजे माफ केलेलं नाही आहे, काही इन्सेंटिव्ह दिलेले नाही आहे. नवीन रेजिमला थोडेफार इन्सेंटिव्ज आहेत. टॅक्स फ्रंटवर अजूनही आपण खूप हायली डायरेक्ट टॅक्समध्ये येतो. इन्कम टॅक्स फार मोठ्या प्रमाणात आपण टॅक्स देतो. 1 करोडच्या वरचे जे व्यक्ती आहेत ते सगळं मिळून सगळे सेस आणि सगळे सरचार्ज मिळून साधारण 40 ते 42% टॅक्स देतात. ही खूप मोठी रक्कम आहे. याच्यावर विविध मतप्रवाह आहे, त्याबद्दल आपण इथं बोलायला नको. दुसरी जी गोष्ट झालेली आहे ती म्हणजे त्यांनी शॉर्ट टर्म जे शेअर मार्केटचे फ्युचर्स आणि ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी चेंजेस केलेले आहेत. त्या टॅक्सेशनमध्ये चेंजेस केलेले आहेत. हे टॅक्सेशन्स आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत. हे टॅक्सेशन्स आपल्याला कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये दिसतात, ब्रोकरेज चार्जेसबरोबर हे दिसतात. फ्युचर्समध्ये त्यांनी STT सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा 0.0125वरनं 0.02 केलेला आहे आणि सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स ऑप्शन्सला 0.0625वरनं 0.1% केलेला आहे. ही जवळपास 60% राईज आहे. या राईजनी त्यांना हे सांगायचं आहे की तुम्हाला ऑप्शन्स आणि फ्युचर्स फार जपून खेळायचे आहेत. हे इन्स्ट्रुमेंट्स नॉर्मली जे छोटे रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी नाही, कारण की त्यांचा रिसर्च सांगतो की छोटे इन्व्हेस्टर्सला 10 पैकी 9 केसेसमध्ये लॉस होतो. या बजेटचं सगळ्यात वैशिष्ट्य ज्याला म्हणता येईल ते कॅपिटल गेन्स टॅक्सवर आहे. कॅपिटल गेन्स टॅक्सवर त्यांनी काय केलेलं आहे की सगळे ॲसेट क्लास त्यांनी एकत्र केलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिक्युरिटीज, लँड आणि बाकीच्या गोष्टी. त्या सर्वांना त्यांनी काय केलेलं आहे की लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स तुम्हाला 2 वर्षानंतर केला जाईल. पूर्वी तो 1 वर्षापर्यंत होता. जेव्हा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स होता तो लॉंग टर्मला कमी लागतो, शॉर्ट टर्मला जास्त लागतो. आता 2 वर्षाला जर का शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स त्यांनी केलेला आहे, तोही त्यांनी काय केलेला आहे की शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स ऑन ऑल फायनान्शियल ॲसेट्स 15%वरनं 20% नेलेला आहे. म्हणजे 2 वर्षात जर का तुम्हाला काही ट्रेडिंग करायची आहे तर तुम्हाला ते जे काही ॲसेट सेल करायचं आहे ते तुमचं ते 20%च्या ब्रॅकेटमध्ये येईल आणि 2 वर्षानंतर जे आपल्याला 10% टॅक्स होतो तो 12.5% केलेला आहे. याच्यातही थोडंसं मेक किंवा पॉईंट असा आहे की जर का लँड पार्सल किंवा लँड हाऊस जर का तुम्ही व्यवहार केले तर त्याचे इंडेक्सेशन त्यांनी काढून टाकलेलं आहे. इंडेक्सेशन म्हणजे काय, तुमची जी काय ओरिजिनल परचेस कॉस्ट आहे ती आज इन्फ्लेशननुसार कशी ॲडजस्ट केलेली आहे ते काढून टाकलेलं आहे आणि ती रक्कम मग तुमच्या सेल प्राईसपासून वजा केली जाते आणि मग ते त्याच्यातनं आपल्याला टॅक्स ब्रॅकेट कळतं. परंतु हे असं केल्यामुळे खूप बारीक गोष्ट आहे, पण इंडेक्सेशन नसल्यामुळे तुम्हाला मोठा टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे घर विकणं आता तितकंसं सोपं नाही आहे. टॅक्स ब्रॅकेट बराच मोठा आहे. याच्यात त्यांनी काय केलेलं आहे की लॉंग टर्म कॅपिटल गेन्सला एक्झम्पशनची लिमिट काहीशी वाढवली आहे. जी पूर्वी 1 लाखापर्यंतची होती ती आता 1,25,000 केलेली आहे. म्हणजे मोठामोठी हे काय प्रकार आहे, मोठामोठी हा प्रकार असा आहे की गव्हर्नमेंटला आपलं उत्पन्नाचे स्तोत्र वाढवायचे आहे
आपले उत्पन्न त्यांना इन्क्रीज करायचं आहे. म्हणजे आपला जो काय भारत सोशलिस्ट होता, आपला जो भारत आधी जास्तीचा लोअर क्लाससाठी किंवा लोअर याच्यासाठी समान वाटप करून आणि मग टॅक्स द रिच या प्रिन्सिपलने होता. आता याच थोडंसं बदल झालेला आहे. जे काय पूर्वीचे एक्झेम्प्ट झालेले लोक आहेत ते सगळे टॅक्स ब्रॅकेटमध्ये येणार आहेत आणि हेवीली येणार आहेत, पर्टिक्युलरली सॅलरीड पर्सन. आज फक्त ॲग्रिकल्चरचंच उत्पन्न असं आहे की जे टॅक्स ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि तेही फॉर मोर ऑफ अ पॉलिटिकल रिझन्स अँड लेस ऑफ अ सोशल रिझन्स. हे खूप गोष्ट कठीण आहे, ही पचवायला देखील कठीण आहे की तुम्ही जेव्हा पैसे कमवताना देखील तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही पैसा खर्च करता त्याच्यावर देखील टॅक्स द्यायचा आहे GSTच्या रूपाने. तर हे सगळ्या गोष्टी पाहता अनेक मेम्स सध्या सोशल मीडियावर आलेल्या आहेत. गव्हर्नमेंटचे काही त्यांचे स्वतःचे कॅल्क्युलेशन्स आहेत. या गोष्टींनी हे सगळं वाईडली अफेक्ट करणारं हे बजेट आहे. कॅपिटल गेन्सचा तर खूप दूरगामी परिणाम होणार आहे. कोणचंही आता असेट विकणं इतकं सहजासहजी राहणार नाही. त्या गोष्टी अनेक गोष्टी तुम्हाला पारखून घ्यावं लागेल, त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करावं लागेल, तरच ते शक्य आहे. हे असं असताना बघूया, याच्यावर डिबेट अजून बाकी आहे. डिबेटमध्ये काय निघतं, काही पॉलिसीज रोलबॅक होतात का, काही रिलीफ मिळतो का, ते सगळं पाहावं लागेल. जे काय ट्रेडिशनल बिलीफ्स होते टॅक्सेशनच्या बाबतीत की LIC घ्या, PPF घ्या किंवा हेल्थ पॉलिसी घ्या, तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट मिळेल, ते आता पूर्ण टर्न अराऊंड झालेलं आहे. तसं आता कोणताही कन्सेप्ट राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वकच करावं लागेल, गरज असेल तिथंच करावं लागेल आणि शांत डोक्याने इथून पुढे आपल्याला सगळे इन्व्हेस्टमेंट्स करावं लागतील. थँक्यू. गुड डे.